वेलकम. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सर्वेइंगचा जो 2024 पॅटर्नची जी एक्झाम येणार आहे, या एक्झाममध्ये शॉर्ट ड्युरेशनमध्ये सर्वेइंग हा सब्जेक्ट पास कसा व्हावा याच्या बाबतीत आपण हा व्हिडिओ करतो आहोत. आपल्या पर्पल हॅट ॲपमध्ये ऑलरेडी सर्वेइंगचा जो कोर्स आहे तो डिटेल कोर्स तिथं देण्यात आलेला आहे. पण अशी कल्पना करा की तुमच्याकडे आता खूप कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे, कारण बाकीचे सब्जेक्ट तुम्हाला करायचे होते. आता कमी वेळाच्या आतमध्ये, म्हणजे आय एम अज्युमिंग की तुमच्याकडे फक्त 2 का 4 दिवस समजा राहिलेले आहेत. आता तुम्ही सर्वेइंग सब्जेक्टमध्ये पास कसं होणार? तर इथे जे पॉईंट्स मी दिलेले आहेत, एवढे पॉईंट्स जर समजा तुम्ही केलेत तर तुम्ही या सर्वेइंग सब्जेक्टमध्ये पास होऊ शकतात. कसं ते बघून घेऊया. मुळात पहिले आपण फोकस पॉईंट युनिट वाईज बघणार आहोत. युनिट 1 जो आहे हा युनिट 1 डिस्टन्स मेजरमेंट वगैरे वगैरेच्या बाबतीमध्ये आहे. आणि युनिट 1 मध्ये जास्त करून थेरॉटिकल पार्ट खूप आहे. थोडा न्यूमेरिकल पार्ट पण आहे, पण थेरॉटिकल पार्ट सुद्धा आहे. तर युनिट 1च्या आतमध्ये तुम्हाला जसं दिसत असेल की तुम्हाला स्केल करेक्शन याचं लॉजिक आणि याचे थोडे न्यूमेरिकल्स, त्याच्यानंतर लोकल अट्रॅक्शन या टॉपिकचं लॉजिक आणि त्याचे न्यूमेरिकल्स, आणि जे काही मॉडर्न सर्विंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत याच्या बाबतीतली थेरॉटिकल इन्फॉर्मेशन, एवढी तुम्हाला माहिती असली पाहिजे. कारण याच्यावरती क्वेश्चन्स पडण्याची शक्यता वाटती आहे. सो देअरफॉर या पहिल्या युनिटमध्ये हे पहिले 3 पॉईंट तुम्हाला करायचे आहेत. युनिट 2 जर समजा तुम्ही बघत असाल तर युनिट 2 हा लेव्हलिंगचा आहे. या लेव्हलिंगमध्ये पहिले बेसिक तुम्हाला आयडिया पाहिजे की व्हॉट इज लेव्हलिंग, आणि लेव्हलिंगच्या आतमध्ये व्हर्टिकल डिस्टन्सेस कसे मेजर करतात ही बेसिक आयडिया जरी असेल तर लेव्हलिंगच्या आतमध्ये 3 गोष्टी ज्या आहेत या 3 गोष्टींवर तुम्हाला भर द्यायचा आहे. पहिला, लेव्हलिंग ऑपरेशन्स, याची प्युअरली थेरी तुम्हाला करायची आहे. सेकंड, कर्वेचर अँड रिफ्रॅक्शन करेक्शनचे फॉर्म्युले तुमच्या डोक्यात पाठ पाहिजे, आणि पाठ असल्याच्या नंतर कर्वेचर अँड रिफ्रॅक्शन करेक्शनचे न्यूमेरिकल्स तुम्हाला 100% करायचे आहेत. आणि तिसरं, लेव्हलिंगच्याच आतमध्ये 2 मेथड आहेत, ज्या 2 मेथडवरती 100% न्यूमेरिकल येणार आहेत. पहिली आहे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड, ज्याला लाईन ऑफ कोलिमिनेशन सुद्धा म्हणतात, आणि दुसरी राईज अँड फॉल मेथड. याचे दोघांचे न्यूमेरिकल आपले अजिबात सुटले नाही पाहिजे. या 3 गोष्टी तुम्हाला युनिट 2 मध्ये करायच्या आहेत. युनिट 3च्या बाबतीत जर बोलत असाल तर हा थिओडोलाइटचा युनिट आहे, आणि या थिओडोलाइटमध्ये भरपूर वेळेस मुलांना त्याच्या डेफिनिशन्स लक्षात राहत नाहीत. माझं सजेशन हे आहे, 2-3 वेळेस या डेफिनेशन एकदा वाचून घ्या, तुमच्या डोक्यात त्या फिट बसतील. नाही तर त्या पाठ करा, प्युअरली पाठ करा. पण युनिट 3 मध्ये जर न्यूमेरिकल वाईज जर समजा आपण इम्पॉर्टंट बोललो तर लॅटिट्यूड आणि डिपार्चरचे न्यूमेरिकल्स एकदम सिंपल आहेत, त्याच्यात काहीच अडचण नसली पाहिजे. लॅटिट्यूड आणि डिपार्चरचे न्यूमेरिकल आम्हाला जमलेच पाहिजे. आणि दुसरं, बाउडिच रूल जो आहे, 2 रूल्स आहेत फॉर ट्रॅव्हर्स करेक्शन, बाउडिच रूल आणि ट्रान्झिएंट रूल. तर त्याच्यामध्ये जो बाउडिच रूल जो आहे, या बाउडिच रूलचं पूर्ण डेरिव्हेशन आणि त्याचे न्यूमेरिकल हे तुमच्या लक्षात पाहिजेच, आणि हे तुम्हाला पेपरमध्ये जमलेच पाहिजे. युनिट 4 जो आहे हा टॅकोमॅट्रीचा आहे. तुम्हाला हे तर माहिती असेल की टॅकोमॅट्रीमध्ये न्यूमेरिकल्स खूप येतात, थेरी पण येते, फक्त स्टेडिया कॉन्स्टंट्स कसे काढायचे याची थेरी येते, आणि त्याच्यानंतर बेसिक प्रिन्सिपल ऑफ टॅकोमॅट्री याच्यावर थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो. बट अकॉर्डिंग टू मी टॅकोमॅट्रीचे सगळे न्यूमेरिकल्स तुमचे लक्षात पाहिजे. हे येतात 2 का 3 तासामध्ये टॅकोमॅट्रीचे न्यूमेरिकल्स तुम्हाला जमतील. आणि थेरॉटिकल पार्ट जो आहे की कंटुरिंग युजिंग टॅकोमीटर, हा तुम्हाला जमला पाहिजे. आणि सर्वात शेवटचा युनिट 5 जो या पूर्ण सर्वेइंगचा भरपूर मुलांना अवघड पार्ट वाटतो, या सर्वात शेवटचा जो युनिट आहे कर्व्स, या कर्व्स मध्ये डेरिव्हेशन आणि न्यूमेरिकल या दोन्ही गोष्टी आहेत. माझं सजेशन हे राहील की तुम्ही न्यूमेरिकलवर जास्त भर द्या. सो आता ते कसं भर देणार? युनिट 5 मध्ये कर्व्स मध्ये तुमच्याकडे हॉरिझॉन्टल कर्व आहे, कंपाऊंड कर्व आहे, ट्रान्झिशन कर्व आहे आणि व्हर्टिकल कर्व आहे. तर त्याच्यामध्ये ट्रान्झिशन कर्व जे आहेत याचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जातं. व्हर्टिकल कर्वचे सुद्धा फॉर्म्युले थोडेसे अवघड जातात लक्षात ठेवायला. पण हॉरिझॉन्टल आणि कंपाऊंड कर्व याचे जे फॉर्म्युलेज आणि याचे जे न्यूमेरिकल्स आहेत हे कम्पॅरेटिव्हली थोडेसे इझी आहेत. सो समजा सर्क्युलर कर्व आणि कंपाऊंड कर्व हा जर क्वेश्चन A आणि B मध्ये आला तर त्याला तुम्हाला ट्रान्झिशन कर्व आणि व्हर्टिकल कर्व हा वाला पार्ट येणार आहे.
तर माझं सजेशन हे असेल, शॉर्ट ड्युरेशनमध्ये प्रिपेअर करायचं असेल तर सर्क्युलर कर्व आणि कंपाऊंड कर्व हा वाला पार्ट तुम्हाला करायचा आहे. सो टोटल वरचे 6 पॉइंट आणि त्याच्यानंतर हे टोटल या स्क्रीनवर दिलेले 12 पॉइंट्स जे आहेत, हे 12 पॉइंट तुम्हाला 3 दिवसाच्या आतमध्ये करायचे, जेणेकरून सर्विंगमध्ये पासिंग ही 100% होते. आपल्या पर्पल हॅट ॲपवरती याचे सगळे व्हिडिओज टॉपिक वाईज ठेवलेले आहेत. तुम्ही पर्पल हॅटचं सबस्क्रिप्शन घ्या आणि घेतल्याच्या नंतर हा जो कोर्स आहे, हा कोर्स पटकन तुमचा बघून होईल. हा बघितल्याच्या नंतर तुम्ही सर्विंगची जी पासिंग आहे ही स्वतःची कन्फर्म करू शकता. थँक्यू. ऑल द बेस्ट.